काळ कठाळा मूर्खाचा मग चहा प्यायचा आहे? चालू तुला खायला मिळत नाही. मग काय खायचं आता? हाय ना वळून भात? 7 रुपये चालू आणलाय खायचं पेदल करायचं खायचं किती दिवस खेटायचं आवाज ज्वारीपेक्षा तांदूळ महाग आहे. म्हणणं बरोबर आहे. त्याला तुम्ही काय करायचं तांदूळ आणायचं किलोभर खायचं फोडणीचा भात सगळं करून. सगळं बोलतात निसर्गाचा ना काय करतात जिरं लागते तेल लागते कोथिंबीर लागते, लसूण लागतंय. लसूण लागतं हाय का लसूण आहे 400 रुपये किलो आवा आता पण भाव आता फॅशन निघली या. पाठीशी कुकरला त्याला आवाज टाकायचं पाहिजे ना तांदूळ मग खायचं. खावा टाळावं त्याला पाहिजे ना का? खायचं मी काय म्हणते या. असं नाही का त्याला असं काय वाटत फोडणी नाही ना टाकली की चव लागतो भाताचा भाकरीला. सगळं कधी बरोबर आवडत आहे. बसावं? म्हणून ही फोडणीचा भात केलाय काय पांढरा भात शिजवून दिलाय नुसती नुसतं चटणी वासाला- आज करून घालते तरी हा? सगळं वाटतं या. नुसतं मलाच वा- म्हणली निस्ता भात पांढरा करून द्या मला तुमच्या हातचा खायचा आहे आणि त्याला चटणी द्या. चव येईल तोंडाला दुपारच्या वेळेला. सकाळच्या बाहेरनं ज्वारीच्या भाकरी केलत्या चव देऊन आणलं. मेथीची भाजी, शेपूची भाजी, मिठाचं वांग गुटू 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 गेलं नारड्यात आणि आता नुसता भात नारड्यात खा घे बघ ती करून ऐकतं बसून खाती ती खाती वर टोचायला बसल्या. लागलं ना त्याला. काय टोचायला लागलं? पात्राची भाजी इसूर टोचायला लागलं का पात्राची भाजी टोचायला लागली? अगं ह्याचं भाजी. पिळाची पिळं माणसं करून खात होती माहिती का? मीठ पहिलं बनवलं. खात होती आता आता खाते ती का आता ही म्हणते ती कसली पात्राची भाजी विचारते तर कसं माहित असतं जुनी माणसं काय सगळी हायतीच घ्या अजून. खायची हा कुठं तर बघा मी ते कुठं तर हायती. तर मित्रांनो लय जुनी माणसं. जुनी माणसं खरं प्रत्येकाच्या घरात असं होती. जुनी माणसांना असल्यानंतर ना अनुभव असतो परत आपल्याला आधार असतो. चांगलं सांगते ती आणि खरं बरं का जी बारकी माणसं असते ती आपल्या घरात प्रत्येकाच्या घरात असते तीच. त्या मोठ्यांचं जरा सांगितल्यानंतर ना ऐकते ती कुठं तर आकळत येतं प्रत्येक घराला जुना माणूस असावा असावा. तुम्हाला तर माहित आहे आमची आमचं दोन्ही पण तसं नाही नाही. ती. पण ना दोन्ही नसू द्या आम्ही सगळी सुखी आहे. जरी ती नसली वाईट मस्त वाटतंय पण आपली हाय ती त्यातच सगळं बघावं लागणार आहे. कारण की प्रत्येकाला आता ती गेली ती आपल्याला पण एक ना एक दिवस जावं लागणार आहे. जन्माला जे आलंय त्याला एक ना एक दिवस ही दुनिया सोडून जायचं. पण जोपर्यंत हाय तोपर्यंत हसून खेळून राहिलं पाहिजे. दुःख सगळ्याच्या वाटेला येते ती वर सगळ्याला अडचणी असते त्या. आता मला तर काय नाही माझा नवरा पिऊन कुठं पण पडतोय आज चांगला उतर तोपर्यंत बिचारा गेला कुठं. मनुष्य असंच जन्म आहे असतंय तर अडचणी आहेत अडचणी येते त्या. कुठंतरी आनंद उडकला पाहिजे आपली हायती त्यात बसलं पाहिजे बोललं पाहिजे एकामेकाला सुख दुःख सांगितलं पाहिजे. आहे का गपची बसून चालेल का सांगा बरं तुम्ही? बोलल्याशिवाय दुःख फुटत नसतं बोलावं लागतं. राव सांगायचं म्हणलं तर कहाणी लय मोठी आहे पुरायची नाही. पण कसं असतं ती म्हणते तिघी झाकलेली लाखाची उघडलेली लोकाची असं काम आहे. जावाला दिला भात करून सकाळी चांगलं चुंगलं करून खाल्लं तेव्हा कायच बोलली नाही. आणि आता उईचं तेल चटणी भात दिलं की म्हणते मला तेल चटणी भात दिलं होई. आणि ती ज्वारीची भाकर खाल्लेली ती नाही निघलं. मिठाचं वांग ती नाही निघलं. शेपूची भाजी मेथीची भाजी ती नाही निघलं. माझ्यासारखी म्हणली असती त्यालाच नुसतं वाटाणं ते टाकून फोडणीचा भात करून देते. पांढरा भात करून दिला या. मित्रांनो दुपारच्या नाश्त्याला साधं सिंपल खावं सारखं चवीचं खावं असं नसतं. आपण गरीब आहे आपण रानातली माणसं आहे साधं सिंपलच खायचं. सारखं संगीत कुठं आणायचं रानातल्या वस्तीला. हिला काय मग चांगलं चुंगलं खा वाटतंय पण आपणच जरा हात आकडला म्हणजे बरं असतं. व एक टाइम चांगलं चुंगलं खावं एक टाइम. काय झालं ग तुला 5 मिनिटं थांब वरडायला लागली या. जा ती शेळी कुठे गेली बघ जा. काय व आमची लागली वरडायला ही लागलंय खायच्या आरी पडले खायच्या आधी पण ना तुमचा ऐकशी या. होय होय भाव काय म्हणतात या? हा? काय म्हणतात भाव? भावचं काय नाही तेवढं झालं झलक दिली. तेवढी झलक असते दुसरं काय नाही बघा भाऊ. तर मित्रांनो असंच आमच्यावर सगळ्यावर प्रेम तुमचं राहून द्या. मित्राच्यात घेत असतं हा? तर ब्युटी मित्राच्यात कधी येतं